नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची CID कोठडी सुनावली. रात्री उशिराने झालेल्या सुनावणीमध्ये कराडला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तक्रार ही खंडणीची आहे, पण यामध्ये कुठेही 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा उल्लेख नसून विष्णू चाटे याचा मोबाईल नाशिकमध्ये मिळालाय असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलाय. तर दुसरीकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून तक्रार असून त्या अनुषंगाने हत्या आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय. वाल्मिक कराड गेल्या 22 दिवसांपासून फरार होता. काल अचानक पुण्यातील CIDच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड शरण आला. यानंतर वाल्मिक कराड स्वतः शरण का आला, यामागचं नेमकं काय कारण अशी चर्चा रंगली आहे. परंतु वाल्मिक कराडने आत्मसमर्पण का पत्करलं याचे संकेत केज न्यायालयामध्ये रात्री झालेल्या युक्तिवादावरून मिळत आहे. वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयामध्ये आरोपी स्वतः हजर झाले असा युक्तिवाद केलाय. तक्रार ही खंडणीची आहे, पण यामध्ये कुठेही 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा उल्लेख नाहीये. विष्णू चाटे याचा मोबाईल नाशिकमध्ये तो मिळालाय. वाल्मिक कराडच्या ऑफिसमध्ये आल्याचं सांगितलंय, पण कधी बोलावलं हे स्पष्ट नाहीये. आम्हाला राजकीय बळी ठरवलं. वाल्मिक कराडवरील 15 गुन्ह्यांपैकी फक्त 1 गुन्हा, तोही आंदोलनाचा आहे. आम्हाला राजकीय गुंतवले. 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नाही. राजकीय दबावातून गुन्हा दाखल केलाय. आरोपी स्वतः हजर झाले आहेत असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलाय. वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोपी स्वतःहून शरण आला, कुठे पळून गेला नव्हता असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाल्मिक कराडला पुढे जामीन मिळण्यास थोडीफार मदत मिळू शकते असं सांगितलं जात आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, बीड. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.